माऊलीची जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आपण आज आमदार शरददादा सोनवणे यांच्या निवासस्थानी आलात. जवळजवळ 5 ते 6 तास या ठिकाणी तुम्ही बसलात. काय ठरलं? तुम्हाला किती वेळ झाला इकडे येऊन? साहेब मी 4 वाजता आलो. तुम्ही 4 वाजता आले, मग 5 ते 6 तास झाला असं. साहेब आता वाजले बघा 9 वाजून गेले. 9:30 वाजले. 9 वाजून 34 मिनिटं झाली. मग 5, 6, 7, 8, 9 5 तास झाले. अहो साहेब, तुम्ही पाहिले, तुम्ही सगळ्यांच्या आता बाहेर आग लावायचं बरोबर कार्यक्रम चालले. तो जॉबच आहे आमचा, बातम्या तयार करणं. अनेक तुमचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे म्हणत होते की आम्ही शरददादांना अहो तुमचे म्हणजे महाविकास आघाडी. तुम्ही राष्ट्रवादीचे काय म्हणता? हो, मग आता राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी, शरद पवारांची राष्ट्रवादी तुमच्या सोबत होती. इथं आले होते ना सीताराम खिलारी. हा, भेटले मला. हो, मग ते सगळे इथं त्यांचा विषय उमेदवारी मागायला आले. पण तुम्ही सुद्धा इथं 5 तास बसून आहात. काय 2 शिवसेनेची युती होते साहेब? ते प्रयत्न सुरू आहेत. 2 शिवसेनेची शुभेच्छा तुम्हाला. 2 शिवसेनेची युती होऊ शकेल, अजून कुणाची होऊ शकेल, ही बोलणी चालू आहेत ना. बोलणी चालली म्हणजे काय लगेच काही निर्णय झाला, निर्णयाप्रत आला असं काही नाही. पण तुमची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर बोलणी चालू आहे. दोन तालुक्यातले नेते मंडळी एकमेकांबरोबर चर्चा करणार नाही तर मग काय करणार? चर्चेनेच प्रश्न सुटतात. आता विकी पारखे सुद्धा इथं आले होते. आलते ना. तिथे संतोष चव्हाण पण आहेत. आले होते. मग आता तिथला तिढा कसा सुटणार? सुटेल ना, तो तुम्हाला कळेल ना, त्याला काय अडचण आहे. आता उमेदवारी म्हणजे 2 शिवसेना एकत्र येणार? नाही, अजून असं काही स्पष्ट नाहीये ना. त्याच्याकरता तर चर्चा चालल्यात ना. म्हणजे राष्ट्रवादीशी पण बोलणी झाली. होऊ शकतात ना. मला काय होऊ शकतात. बघा आता तुम्ही 2 सोयीचं काय म्हणजे एक मिनिट, प्रश्न मी विसरून जाईल. सगळं सोयीचं आहे. नाही प्रश्न राजकारणामध्ये सगळं सोयीचं आहे, गैरसोयीचं देखील आहे. राजकारणामध्ये कोणत्या वेळेला काय होईल हे सांगता येत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळं हेच सोयीचं आहे हेच गैरसोयीचं आहे असं अजिबात म्हणता येत नाही. जे सोयीचं असेल ते घडेल, त्याच्यात काही गैरसोयीचं पण होऊ शकतं. हे बघा, राजकारणामध्ये सगळे नेते सगळ्यांना सगळ्या वेळेला समाधानी करू शकत नाहीत, हे तुम्हाला पण माहिती आहे. हे काय फक्त जुन्नरपुरतं मर्यादित आहे का? नाही, हे मोठ्या पातळीवरती, वरच्या पातळीवरती पण घडतंय. आणि शेवटी बघा, एका ठिकाणी एकच उमेदवार तुम्ही देऊ शकता. एका निवडणुकीला उभे राहणारे इच्छुक असलेले खूप लोक असतात. मग सगळ्या जणांना तुम्हाला समाधानी करता येईल का? नाही. त्याच्यामध्ये ह्या गोष्टी घडत राहतात. त्याच्यामुळे त्याच्यात फार काही हे असं मला वाटतं. माऊलीजी, तसं तुमचं कर्तृत्व खूप मोठं आहे. जिल्हा परिषद निवडणूक आता 4-5 महिन्यापासून सगळेजण प्रचार करतायत, परंतु तुम्ही जे काही महत्त्वाचे विषय मध्यंतरी मांडले होते, डफडं वाजून मोर्चा वगैरे काढला, तो या विषयाला काही कंस केला का काय समजत नाही. मग कोणता डफडं लावून मोर्चा काढला? शरददादा सोनवणेंनी मोर्चा काढला होता. ठीक आहे ना. मग तो विषय सध्या काही चर्चेच जात नाही. म्हणजे विषय संपलाय की काय? असे किती विषय का तुम्ही पण सोडून दिलेत? प्रश्न हा आहे जो आम्ही सोडून देणार. तुम्ही एका पक्षाचे नाव घ्यायला संजय काळेंचं नाव घ्यायला तुम्ही तिथे संचालक आहात. माझं तिथे काही गाळा पण नाही. काळेंचं नाव घ्यायला घाबरता? सर, मी नाव घाबरतच नाही. घाबरायचा काय विषय? मी सांगतो तुम्हाला, तुम्ही गप्प आहात असा म्हणतो. ऐका जरा, समजून घ्या. तुम्हाला सर राग काय येतो? कुठं राग येतो? तुमची चिडचिड वाढली. तुम्हाला चिडचिड वाढते. साहेब, आमची अजिबात चिडचिड वाढली. काळे साहेबांचं नाव घ्यायला घाबरला. संजय काळे नाव घेता, शरददादांचं नाव घेता, संजय काळेंचं नाव घेत नाही. साहेब, संजय काळे माझे काल पण मित्र, आज पण मित्र, तुमचे पण व्यक्तिगत मित्र आहेत. त्यांचा कारभार चुकीचा झाला, त्याला विरोध आहे. खंडागळे तुमचे शत्रू आहेत का? अजिबात नाही. शरददादा शत्रू आहेत सर, तुम्हाला मतदान केलं आम्ही. प्रश्न हा निर्माण होतो, ही प्रशासनामधला दोष आहे. नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्या, आता महानगरपालिकेच्या, त्याच्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या योगातल्या. तो विषय हा सन्माननीय पणन मंत्र्यांच्या कक्षामध्ये आहे. त्याची तारीख पणन मंत्री देणार आहेत ना. ती काही माऊली खंडागळे देत नाही. अजून तारीखच नाही मिळाली. तारीखच मिळाली नाही पुढची. ते अर्थ बघा, मंत्री तालुक्याचा नाही, मंत्री राज्याचा आहे. मंत्र्यांना काम आहे आणि त्यांच्या व्यापामधून त्यांना वेळ नाही मिळाला म्हणून राहिले. एक विषय काढू तुमच्या माध्यमातून जनतेलाही मला हे सांगायचं, मी जे विचारतील त्यांनाही सांगतो. आम्ही कुठेही शांत बसलेलो नाही. तो प्रश्न आम्ही तडीस लावणार. आणि वाणी साहेब, तुम्ही सहकार्य करा, करू नका. सर, आमचं सहकार्याची तुमची प्रत्येक बातमी केली. ऐका ना, मी काय सांगतोय, तुम्ही चिडू नका. आम्ही चिडलोच नाही. तुम्ही खोटं बोललं वाईट वाटतं ना. चिडायचा काय प्रश्न आहे? माऊलीजी, तुमच्यावर काल पण तेवढंच प्रेम, उद्या पण तेवढंच प्रेम. तुमचं प्रेम कमी करत नाही. आता माझा प्रश्न असा आहे, जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत बाजार समिती लगेच डायव्हर्ट करतात. तुम्ही तो विषय संपवला ना. पुढे संपवलाय. बोलत राहा, देत नाहीत. बोलत राहा. जे शेतकऱ्याच्या हिताचं आहे ते दाखवत चला. माऊली खंडागळ्याचं काय किंवा संजय काळे साहेबांचं काय हे बाजूला. हिताचं काय दाखवलं? नाही,
मी तुम्हाला काय सांगतो सल्ला दिला. मी तुम्हाला हा सल्ला समजा, हा असं आहे. हा आता तुमचा पुढचा प्रश्न. नाही, जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला एका जागेवर संधी, तुम्ही विजयी झालात. नंतर गट स्थापन केला. आता ज्या उपनगराध्यक्षाच्या महिला झाल्यात रुपालीताई परदेश यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची माझी माहिती आहे. आता गट स्थापन केलं, पक्ष राहत नाही. तुम्ही त्यांचा जाऊन सत्कार केला, अभिनंदन केलं, परंतु कायदा नेमका काय सांगतो? ज्या पीठासन अधिकारी आहेत त्यांनी घेतलेला निर्णय व्हॅलिड राहील की त्याच्यामध्ये काही बदल होईल? असं आहे, मी कायद्याचा अभ्यासक नाही, मला त्या कायद्यातलं नॉलेज नाही. आणि तुम्ही जे म्हणताय त्यांनी प्रवेश केला तर अशी माझी माहिती नाही. त्या गटामध्ये असं आहे, 2-3 अपक्ष किंवा इतर जर असतील तर त्या गटामध्ये त्या सहभागी झालेल्या आहेत. तो विषय त्या निवडणुकीपुरता किंवा त्या जुन्नर नगर परिषदेच्या पुरता मर्यादित आहे. आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी काय निर्णय घेतला काय तो त्यांचा विषय. त्या बाबतीमध्ये म्हणजे मी काय म्हणजे नगर परिषदेच्या कायद्यांचं मी त्याचं वाचनही केलं नाही आणि माहिती घेतलेली नाही. 2 गोष्टी, आमच्या रुपालीताई परदेशी एकमेव नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या, नगरसेविका म्हणून. गोटू परदेशी खूप सोशल कार्यकर्ता आहेत, दोघेही उभयत खूप सामाजिक सेवेमध्ये आणि गरीब आहेत. त्यांचा राजयोग चांगला होता, योगायोगाने जे घडलं ते चांगलं झालं. मग पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या एका भगिनीचा, एका पदाधिकाऱ्याचा सत्कार करायला जाणं माझं कर्तव्य. मी तो सत्कार करायला गेलो आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. सत्कार झाल्यानंतर माजी आमदार अतुल बेनके यांचं तोंड भरून कौतुक केलं? अजिबात नाही. तुमचा व्हिडिओ पण आहे ना? ऐका ना, कौतुक केलं तोंड भरून, तोंड रिकामं ठेवून त्याच्यात काय असतं? अच्छा, जे कौतुक आहे बघा, त्यांनी त्यांचे 6 नगरसेवक असताना, रुपालीताई परदेशी एकटे असताना, 6 नाही मला वाटतं 7 किंवा 8 असतील, रुपालीताईंना संधी दिली म्हणून त्यांचं कौतुक. नाही, पण तिकडे अतुल शेठचं कौतुक करायचं, इकडे आल्यावर सोनवणे यांचं कौतुक करायचं, म्हणजे जिल्हा परिषदेला. ऐका तुम्ही हे नका सांगू. जिथं एखादी गोष्ट चांगली आहे, मी शरददादाच्या वरती खूप बोललेलो पण आहे, अतुल शेठवरती खूप बोललेलो आहे. जे चुकीचं आहे ते चुकीचं, जे बरोबर आहे ते बरोबर, त्यात काय कौतुक? आणि इथं काय ते दोन्ही दगडा हाट नाही, तसं नाही, गैरसमज नको. जिल्हा परिषदेला समजा शरददादांशी नाही जोडलं तर अतुल बेनकेंशी जोडायला पाहिजे, म्हणून वाईट असं काय नाही. कोण कोणाला इथं काय बांधील नाही ना साहेब. राजकारणामध्ये बघा, जे ते आपल्या सोयीचं बघते. मला पक्ष खासदार कोल्हे साहेबांशी काही चर्चा झाली या विषयावर? नाही. खासदार कोल्हे साहेबांची 1.5 महिन्यापूर्वी चर्चा झाली, त्याच्यानंतर ते सापडलेत नाही. आमचं दुर्दैव. माझा एक शेवटचा प्रश्न, एकनाथ शिंदे नाही, आपण बोलू तासभर. एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेशी जोडून घेणं विजयासाठी जास्त सोपं राहील की अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जोडून घेणं विजय सोपा होईल? दोघांशी नाही किंवा दोघांशी आहे. मतदारांनी काय अर्थ घ्यायचा? मतदार योग्य वेळेला अर्थ घेतील. आता तुमच्या उमेदवारांची यादी जाहीर कधी करणार? उमेदवारांची यादी होईल जाहीर. फॉर्म भरायच्या आदल्या दिवसापर्यंत आहे वेळ, त्याला काय. कोणाचीच जाहीर नाही झाली अशी माझी माहिती आहे. आणि बघा, बोलणी चालू आहेत. शेवटी पक्षाचं हित महत्त्वाचं आहे. लोकांच्या बघा, मोठ्या वरचे नेते वरच्या लेवलला त्यांच्या म्हणजे हिताचं सोयीचं बघत असतात. कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. कार्यकर्ते 5, 25, 50 वर्ष काम करत असतात, कोणत्याही पक्षाचा असू द्या. तो राष्ट्रवादीचा असू द्या, शिवसेनेचा असू द्या, काँग्रेसचा असू द्या किंवा कोणत्याही पक्षाचा असू द्या. कार्यकर्ता झटत असतो कायम, त्याची सतरंजी, याच्यासाठी खुर्ची, त्याच्यासाठी खुर्ची, कायम तो काम करत असतो. आज संधी असते की कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी कार्यकर्ता निवडून येण्यासाठी जे काही करायला लागेल ते केलं पाहिजे असं माझं स्वतः. तुमच्या पत्नीचा विजय सोपा व्हावा अजिबात म्हणून हा सगळा खटाटो? मी वाणी साहेब, माऊली खंडाकडे काल आला ना आज झाला असं नाहीये. मी गेली 40 वर्ष घरदार सोडून काम करतोय. माझी पत्नी, तुमच्या कार्याला सॅल्यूट आहे ना. तुम्ही लक्षात घ्या, गेली 40 वर्ष सकाळी मसनात गेलो ना तर रात्री 12-1 वाजता घरी जात असतो. या असं काही कोणत्या गोष्टी फुकट येत नाही. आलं का लक्षात? वाणी साहेबांचे एवढे व्ह्यूअर आहेत, म्हणजे ते त्यांचं कामच आहे ना, ते टाकून द्यायचं. नाही, तर कष्ट करणं आमचं कामच आहे. कष्ट करणं तुमचं काम आहे. त्याच्या बाबतीत अजिबात आमचं दुमत नाही. कष्ट करणं तुमचं काम आहे. पण हे सगळं करताना सहज माझ्या पत्नीचा विजय खात्रीशीर आहे. कुणी बरोबर असलं तरी ऐकून घ्या, कुणी बरोबर असलं तरी आणि नसलं तरी मी काम करतोय. आणि उद्या लोकांना वाटलं घरी बसता येईल, त्यात काय विषय. आमच्या भगिनींच्या विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा. तुमची कोणाबरोबर युती आघाडी होऊ त्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा. परवा तुम्हाला तिळगुळासाठी फोन केला होता, तुम्ही उचलला नाही. मकर संक्रांत आता
तूर्त झालेली मी साहेब आहे. त्या तिळगुळ घ्या, खोट्या गोड गोड गोष्टींना- बोला मी- साहेब, तिळगुळ मी घ्या, खोटीला- गोड गोड खोट्या बोला. गोष्टींना महत्व देणार नाही. ही खोटी गोष्ट नाही ना. आता ही तुमच्यासारखे तिळगुळ देतात आणि ठासून जातात असं पण साहेब, तो आमचा जॉबच आहे. आता बातमीदाराचं ते कामच आहे, वास्तव मांडणं, वास्तव मांडणं. तुमच्यासारखं म्हणजे तुम्ही नाही. हा सणच कुणी काढलाय ते मला कळत नाही. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. ज्याला तुम्ही कायम शिव्या देता त्याला तिळगुळ देता, गोड बोला म्हणता. कसं चालायचं? तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण हो. गुड नाईट. मी आता 100% तुमची इथून रायगडावरून सुटका कधी होणार? रायगडच्या सुटकेचा काय विषय? मला काय बांधील आहे का? हे बघा, महत्वाच्या गोष्टी असतात ज्या वेळेला फडणवीस साहेब, अजितदादा, काल परवा तुम्ही पाहिलं असेल, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब कुठंतरी बसले होते. संजय राऊत साहेब गेले, भेटले, बोलले. तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही राजकारण्यांनी फक्त भांडलंच पाहिजे का? तुमचा संजय TRP राऊतांनी वाढण्यासाठी? ऐका ना, तुमचा टीआरपी वाढण्यासाठी नुसतं भांडलंच पाहिजे का? साहेब, तुम्ही भांडू नका. तुम्ही संजय काळेंशी पण जोडून घ्याल. आम्हाला काय त्याच्याबद्दल काय म्हणायचं संबंध नाही. नाही. जे चुकीचं आहे त्याच्याशी काहीच संबंध नाही ना. असं काय करता? जे चुकीचं ते चुकीचंच. तुमचा गंज प्रयत्न असेल संजय काळेंशी. नाही, आमचा गंजबिंज असा काही प्रयत्न नाहीये. पण मी वैयक्तिक मैत्री तुमची कायम असते. तुमची आणि संजय काळेंची नेहमी उडबस पण असते. ऐका ना, नेहमी अजिबात नाही. चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरवू नका. ज्या नाही, वेळेपासून तुम्ही हे बघा, निवडून यायच्या आधी काय दोन गोष्टी असतात. निवडून यायच्या आधी काय, निवडून यायच्या नंतर काय. जे चुकीचं काम झालं त्याच्यावरती आम्ही जनतेमध्ये गेलो, जनतेने प्रतिसाद दिला. जे चुकीचं काम आहे ते चुकीचंच. संजय काळेंशी उठबस म्हणजे काय? त्यांच्या सुखादुखात मी जाणं काय गैर आहे का? आता एकनाथ शिंदे साहेब आणि ठाकरे साहेब हे काही एकमेकाच्या सुखादुखात जात नाहीत का? किंवा फडणवीस साहेब? हा विषय वेगळा आणि राजकीय विषय वेगळा. तुम्ही मगाशी असा उल्लेख केला की एकनाथ शिंदे आणि संजय राऊत सुद्धा भेटले, एकमेकाला रामराम शामशाम केला. एकनाथ शिंदे साहेबांनी हात जोडले, परंतु राऊत साहेबांचे दोन्ही हात पाठीशी होते. त्यांनी हात पुढं केला नाही किंवा नमस्कार सुद्धा हात जोडून केला नाही. बर, मग ते तुम्ही, हा फरक आहे ना. हा फरक आहे. मग तुम्ही जाऊन एकदा राऊत साहेबांना विचारा का हे असं का केलं, किंवा शिंदे साहेबांना विचारा तुम्ही नमस्कार का केला. मग आता मंगेशांना काकडे यांना जी उमेदवारी काय झालं मशालीवर का तुतारीवर? तुमचा प्रॉब्लेम काय झालाय? पद्धतशीर म्हणजे माझी तुम्हाला सगळ्या चॅनलवाल्यांना विनंती आहे, बोला. तुमच्या एखाद्या सहज केलेल्या बातमीमुळं आयुष्यभर आमच्यासारख्याने 30-40 वर्ष काम केलेलं असतं. तुमच्या चुकीच्या म्हणजे उदाहरणार्थ अनेक आहेत तुम्हाला सांग. एक फॉर एक्झाम्पल. नाही अशा काही एवढं मी लिहून नाही ठेवत. अच्छा, म्हणजे अंदाज नाही, अंदाज नाही, खरे तुम्हाला दाखवेल मी. फॉर एक्झाम्पल तुमच्या चुकीच्या बातम्या किंवा तुम्ही सूत्र तुमची चुकीची देता. आयुष्यभर चांगलं प्रामाणिक काम केलेल्या माणसाला एखादं आठवण सूत्र सांगतो ना तुम्हाला. हे आहो ते तुमच्या माध्यमातूनच मंगेशांना याच्यात प्रवेश करणार, माऊली तिकडे जाणार. साहेब, मंगेश अण्णा काकडे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. सूत्रांची माहिती ही खरीच होती. ते अतुल बेनकेंना भेटलेच. तुमच्याकडे काही त्याचे पुरावे? 100% पुरावे आहेत. तुम्हाला मी खाजगीत दाखवेल. मग कशाला द्यायचं ना, लोकांचं पटेल ना लोकांना. मगाशी भाऊ देवाडे पण म्हणाले की मी शरददादांना भेटायला आलो नाही, असेल तर ग्रुप पुरावा टाका. आपली वैयक्तिक मैत्री असते साहेब. माझं काय म्हणणं आहे, भाऊ देवाड्यांना सर, आपल्या मुलाखतीला अडचणी येऊ नये, मी माझा शब्द मागे घेतो, नंतर त्याच्यावर आपण बोलू, हरकत नाही. नाही असं नाही. बघा, एखादी गोष्ट अतुल बेनके माजी आमदार आहेत, शरददादा विद्यमान आमदार आहेत. कधी आम्ही कार्यक्रमात भेटलो किंवा मंगेश हाय हॅलो केला, तर त्याचा लगेच तुम्ही तसा अर्थ लावणं ठीक आहे. आता सोशल मीडियाचा जमाना आहे, लोकांना काय म्हणतो आपण स्वातंत्र्य आहे, काही पण लिहायचं. पण एखाद्याच्या माऊलीजी अनेक वेळा तुमच्या चांगल्या बातम्या केल्या की माध्यम चांगली, एखादी वास्तव मांडली तर लगेच तुम्ही असं वास्तव नाही, फक्त चुकीच्या करू नका. शरददादा आणि माऊली खंडागळे यांची गुप्त 5 तास बैठक असं समजा आम्ही मांडलं, तर त्यात अवास्तव काय? अरे मला काय कळत नाही, गुप्त कशाला? त्यांच्या बंगल्यावर वाजत गाजत आलो मी, सगळे शेतीचे कार्यकर्ते होते. काय गुप्त आहे का बैठक? काय बोलता तुम्ही? नाही, असं मांडलं तर आता हे मी ओपन मांडणार आहे, तो काय विषय नाही. तुम्हाला काय म्हणतो, ही गुप्त बैठक नाही. गुप्त कुठं? मग आम्ही मुंबईला भेटायला गेलो असतो, कुठं पुण्यात भेटायला गुप्त म्हणतात. वेगळ्या रूम मध्ये बसलेच ना तुम्ही? कोण तुम्ही? नाही आम्ही त्यांच्या हॉलमध्येच बसलोय. बाकीचे कार्यकर्ते आले होते जुन्नरचे, म्हणून आम्ही इकडे बसलो थोडा वेळ. शेवटी ते कार्यकर्ते खूप वेळ बसले होते म्हणून आम्ही इकडे येऊन बसलो. मंगेशांना, शरददादा, प्रसन्नांना आम्ही बसलो ना. हे गुप्त काय नाही. आता पिंपळवंडीचे अनेक युवा कार्यकर्ते पिंपळवंडी गटातील शरददादा सोनवणे यांना भेटायला आले होते. ते सगळे कार्यकर्ते म्हणाले की निष्ठावंत व्यक्तीला या पिंपळवंडी गटातून उमेदवारी मिळायला हवी. तुम्ही शिवसेनेचे तालुका प्रमुख आहात. मी त्याच्याबद्दल मला काहीच माहित नाही, तर मी कसं काय बोलू?
कशाला आलते काय, आम्ही आतमध्ये बसलो होतो, आता तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे तो त्यांचा विषय. आता एक शेवटचा शरद प्रश्न, दादा ते कार्यकर्ते- पिंपळवंडी गटातून मंगेश अण्णांना कुठल्या चिन्हावर उमेदवारी मिळू शकते जर तुमची शिवसेनेबरोबर आघाडी झाली तर? ते आता ठरेल ना, ते ठरलं का तुम्हाला वाजत गाजत कळलंच ना, इतकं काय आहे का. धन्यवाद साहेब. अजून काय सांगायचंय? आता काय सांगता तुम्ही, काही शिल्लक ठेवलं असलं तर ते सांगा. नाही, तुम्ही म्हणाले एवढ्या लवकर मुलाखत का संपवता म्हणून. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.